कैलासवासी जनार्दन मारुती शेडगे यांनी आपल्या कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने शून्यातून विश्व निर्माण करून जी मालमत्ता आणि नावलौकिक मिळवला त्याचा योग्य उपयोग करून समीर शेडगे आणि सचिन शेडगे यांनी संपूर्ण परिवारासह समाज उपयोगी कार्य करत आहेत आणि त्यांचा वारसा योग्य प्रकारे सांभाळत आहेत असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी केले आहे। रोहा एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशन आणि रोहा अष्टमी अल्बरिया कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सायन्स ज्युनियर कॉलेज आणि रेवा इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी कैलासवासी जनार्दन शेडगे ट्रस्ट तर्फे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे आणि सचिन शेडगे यांच्याकडून 2 कॉम्प्युटर, 1 प्रिंटर आणि 1 बायोमॅट्रिक मशीन भेट म्हणून देण्यात आली आहे। माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या हस्ते ही भेट प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समीर शेडगे, उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, अहमद दर्जे, महेश सरदार, रियाज शेटे, डॉक्टर फरीद चिमावकर, कादिर रोगे, उस्मान रोहेकर, डॉक्टर अवनी शेडगे, स्वप्नील धनावडे, सचिन शेडगे, आदित्य कोंडाळकर, समीक्षा बामणे, नीता हजारे, डॉक्टर अपूर्व भट, समीर दर्जी आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी आणि रोह्यातील नागरिक या प्रसंगी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पवित्र कुराण पठण झाले, त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम उल्डे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर फरीद चिमावकर यांनी केले। यावेळी कैलासवासी जनार्दन शेडगे ट्रस्टचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि संस्थेला भविष्यातही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। चांगलं विद्यार्थ्यांचं दालन यांनी उघडलेलं आहे। रेवा आणि डायमंड हे दोन्ही संस्था अष्टमी आणि रोहा बरोबर आपलं अभिनंदन केलं पाहिजे। आज खैरियाचं जे काय संपूर्ण रोहा आणि अष्टमी मूल्यांचं शिक्षण आपण या मुलांना देता, पहिली ते 10वी असतील, आज पहिली ते 10वीचं शिक्षण आपण या मुलांना दिलेल्या आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय तटकरे साहेबांनी आपल्याला 11वी आणि 12वीचं परमिशन आपल्याला इथे घेऊन दिलं। एवढं सोपं नसतं आजकाल कॉलेज उघडणं किंवा परमिशन भेटणं, पण केवळ तटकरे साहेबांच्या या पाठिंब्यामुळे आपल्याला 11वी 12वीचं जे काय प्रवेशाचं म्हणजे परमिशन भेटलं। तर मी सगळ्यांच्या तर्फे तटकरे साहेबांचा आभार आहे, कारण की आपण तटकरे साहेबांनी एवढ्या छोट्यासारख्या या इन्स्टिट्यूटला लगेच 11वी 12वीचं म्हणजे परमिशन देणं आणि ती सगळी कार्यवाही सुरू करणं, बरोबर मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो। पण 11वी 12वीचे आपले बॅचेस सुरू झालेले आहेत, बरोबर मी सर्वांचं अभिनंदन करतो। का आता बघतोय आपण दिवसांदिवस मुस्लिम संघ ह्याच्यामध्ये समाजामध्ये शिक्षणाचं महत्त्व फार वाढलेलं आहे। पूर्वी हे नव्हतं ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये। संतोष शेठ आपण बघितलं तर मुस्लिम समाजामध्ये हे नव्हतं, पण बरोबर तुमचं मी सर्वांचं अभिनंदन करतो शफीबाई, का आपण आमच्या भगिनींना एक चांगलं दालन तिथं उपलब्ध करून दिलं आणि आज माझ्या मुस्लिम बंधू असतील, माझ्या मुस्लिम भगिनी असतील, एक चांगलं ह्याच्यामधनं एक डॉक्टर निघतील, इंजिनियर्स निघतील, ह्याच्यामध्ये 11वी 12वी मुंबई पुण्यासारखा शहरामध्ये जातील आणि चांगलं एज्युकेशन तिथं घेतील। याच्यामध्ये आपलं सर्वांचं खरोखर मी आभार मानतो, का रोह्यासारख्या या छोट्या शहरामध्ये आपण 11वी 12वी असतील, इंग्लिश मीडियम असतील, इतर काही हे असतील, हे सुरू केलं। त्याच्यामध्ये खूप मोठं काम आहे। संस्था चालवणं किंवा संस्था उघडणं हे आता सोपं राहिलेलं नाहीये। संस्था चालवणं तर खूप जड झालेलं आहे, कारण की त्याच्यामध्ये आर्थिक बाजू खूप ह्याच्यामध्ये असते, शिक्षकांचे पगार असते ह्याच्यामध्ये, पण आपण सगळी मंडळी सर्कस करता ह्याच्यामध्ये खरोखर आपलं अभिनंदन करतो। ह्याच्यामध्ये माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता असेल, संतोष शेठ सारखे आमचे, महेश शेठ सारखे आमचे, कोल्हटकर सारखे, रवी शेठ सारखे आमचे उद्योगपती आहेत ह्याच्यामध्ये, आपण नक्कीच ह्याच्यामध्ये आम्ही आपल्या ह्याच्यामध्ये सर्व लक्ष देऊ ह्याच्यामध्ये आणि एक आपण एक चांगलं काम ह्या शहरासाठी करता ह्याच्यामध्ये। जे काय विद्यार्थी असतील त्यांचे मी अभिनंदन करतो। या शाळेचा रिझल्ट लागतो, या शाळेचे दुसरे आमचे उस्मानभाई रोहेकर असतील, त्यांचं नाव मगाशी मी घ्यायला विसरतो, पण त्यांचा पण लक्ष या शाळेवरती असतो, बारकाईने असतो। थोडक्यामध्ये सांगायचं तर संपूर्ण बारकाईने लक्ष त्याच्यामध्ये फाउंडर मेंबर आहेत या संस्थेचे, तेही आपण सगळे एकत्ररित्या आपण काम करता ह्याच्यामध्ये आणि ही संस्था पुढे नेते। काय माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता आपल्याला कधीही या संस्थेसाठी आपण मला आज द्या, मी कधीही या संस्थेसाठी मदत करू। थोडंसं मी माहितीसाठी सांगतो, जर जिद्द असेल आणि कष्टाची तयारी असेल तर यश आपल्याला मिळतं। पण आपल्या वडिलांनी जे काही एक राज्य उभं केलेलं असतं ते टिकून आपल्या मुलांचं काम असतं। आज मी समीरला एवढ्या
धन्यवाद देतो, त्याचं कौतुक वाटतं. त्याचबरोबर सचिनचंही त्या दोन त्याला छान कसे लागले जातील हेच ते पाहतात आणि त्यांच्या पश्चात आज त्यांचं नाव एवढं मोठं करत आहे का खरोखर त्या जगाभाऊची कुठली तरी पुण्य त्यांना उपयोगाला आली आणि अशी दोन मुलं त्यांच्या पदरी जन्माला दिलेली आहेत आणि खरोखर ते कौतुक आहे दोघांचं. मी सगळ्यांनी आता तो विषय काढला, मला बोलायचं होतं. आज आपण कुठल्याही छोट्या मोठ्या काही गोष्टी जरी करत असलो तरी प्रत्येकाची थोडीशी अपेक्षा असते की कुठेतरी आपलं नाव व्हावं, कुठेतरी आपल्या नावाची पाठी लागावी, ही प्रत्येकाची इच्छा असते. पण मी मागच्याही एका कार्यक्रमामध्ये थोडंसं बोललो, आज शफीबाई तुम्ही असं आपल्या 5 मोहल्ल्याची कमिटी असेल, काही घटना अशा काही घडल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला साहेबांकडे जाऊन कॉलेज आपल्याच मोहल्ल्यामध्ये असावं, ज्युनियर कॉलेज ही आपण मागणी केली आणि भूतोना भविष्य अशी मान्यता या ज्युनियर कॉलेजला साहेबांनी मिळवून दिलेली आहे. त्यात ते कधी म्हणजे आजपर्यंत कधीही एवढं पास झालेलं नाही आणि याच्या पुढे होऊ शकणारही नाही, एवढी मान्यता साहेबांनी दिलेली आहे. मी मागे आपल्या कार्यक्रमात ही उस्मानबाई आपण बोललात की मी याचे ऑनर आहे आणि मलाही ते माहिती आहे. काही वेळेला मला वाटतं आदितीताई त्या कार्यक्रमाला होत्या आणि त्यावेळेला मी आपल्या सगळ्या कमिटीला एकच रिक्वेस्ट केली होती, त्या ज्युनियर कॉलेज साहेबांनी एवढा प्रयत्नाने आदितीताईने आणलं असेल तर साहेबांचं जर नाव त्या कॉलेजला दिलं तर खऱ्या अर्थी साहेबांना पोच पावती मिळेल असं मला तरी वाटतं. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.